नमस्कार, जय भीम, सलाम अलैकुम। पुष्कळ दिवसांनी मी पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी आलोय की बीडीडी चाळीचा मी दोन विषय सांगितलेले आहेत। एक विषय आहे की नायगाव मध्ये आमच्या ए प्लॉट मध्ये वेगवेगळे लोक, विद्वान लोक, अगदी त्यांना इतकं डोकं आहे की त्यांच्या डोक्यासमोर इतर सगळेजण फिके आहेत असे लोक फिरतायत कोणाच्या तरी लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून आणि पूर्णपणे नायगावच्या लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करतायत, अफवा पसरवण्याचं काम करतायत। असे लोक, विद्वान लोक या नायगावमध्ये फिरतायत। दुसरा विषय जो आपला आहे तो म्हाडाची लॉटरी, नायगावच्या संदर्भात, वरळीच्या संदर्भात आणि दिल्या रोडच्या संदर्भात या दोन विषयांवर आपण आज बोलणार आहोत। आता पहिल्यांदा आपण नायगावच्या विषयावर बोलू की नायगावच्या विषयामध्ये जे कोण विद्वान लोक आलेले आहेत ते आमच्या नायगाव मधले 3-4 टकली आहेत, म्हणजे त्यांना 5 पैशाचं डोकं नाही आणि ते काय बोलतात हेच त्यांना कळत नाही। आपण बीडीडी चाळीचं आंदोलन आज गेली 10 वर्ष केलं। या 10 वर्षामध्ये लाखो करोडो रुपयाचे पोस्टर लावले, लाखो रुपयाचे आपण पॅम्पलेट वाटले, होल्डिंग लावले। आपण एकाही बीडीडी चाळीच्या रहिवाशाकडून 1 रुपया तरी घेतला का हो? 1 रुपया कोणाकडून वर्गणी घेतली का? हे जे लोक आहेत हे पैसे उकळण्यासाठी, काल मला कळलं की एक कोणतरी शाणा आहे तो म्हणतो की 30 लाख रुपये लागतील। कशासाठी? तर नायगावचा प्लान बदलण्यासाठी 30 लाख रुपये एजन्सीला लागतील आणि ते 30 लाख रुपये घराघरातून गोळा करायचे, म्हणजे यांच्या खिशात ते 30 लाख रुपये घालायचे। अरे यांना अक्कल तरी पाहिजे। हा बीडीडी चाळीचा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट पूर्णपणे सरकारी आहे। या सरकारी प्रोजेक्ट मध्ये उद्या मी जरी ठरवलं पैसे खर्च करून प्लान तयार करायचा तर माझा प्लान सरकार मंजूर करेल का? सरकारने जे 3 आर्किटेक्ट नेमलेले आहेत, सरकारने ज्या कंपन्यांना या टेंडर दिलेला आहे त्या टेंडरनी हा प्लान आहे तो अप्रूव्ह कसा करतील? हा सगळ्यात पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, कोणी हा प्लान अप्रूव्ह करणार नाही, कारण हा गव्हर्नमेंटचा प्लान आहे आणि प्लान अप्रूव्ह करून सगळ्या गोष्टी सुरू करून टेंडरची किंमत ठरवण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ प्लान नवीन अप्रूव्ह करायला जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष जातात। आपण लवकर जरी म्हणाल तरी 1 वर्ष। मग नायगाव बीडीडी चाळीतले जे आता जुन्या साईडचे लोक आहेत ए प्लॉटचे, ते अजून प्रकल्पासाठी 1-1.5 वर्ष थांबणार आहेत आणि काय गॅरंटी की सरकार तो प्लान मंजूर करणार? सरकार कोणताही प्लान मंजूर करत नाही। सरकार जे चालतं ते त्यांच्या हिशोबाने चालतं, त्यांच्या प्लान प्रमाणे चालतं। तुम्ही लक्षात घ्या, या बीडीडी चाळीचे आपण सगळे जे GR बदलले किंवा 27 GR मध्ये आपण अमेंडमेंट केल्या, या सगळ्या अमेंडमेंटसाठी आपल्याला 8 ते 9 वर्ष झगडावं लागलं। हे शाणे कोण आलेले आहेत ते तर प्लान बदली करायला, आपण तर एक लाईन बदलण्यासाठी 8-9 वर्ष गेले। हे प्लान यांच्या, म्हणजे आता माझ्या तोंडात मी चांगले शब्द वापरायचे कारण आपण पब्लिक मध्ये बोलतोय। हे अशा प्रकारचे जे लोक हे करतात यांना लाज पण वाटत नाही की आपण लोकांना किती खोटं बोलतोय। कसला प्लान तुम्ही बदलणार आणि प्लान तुम्हाला बदलायची ऑथॉरिटी कोण देणार? आणि हा प्रकल्प
हा एका वेगळ्या पद्धतीने सरकारच्या उच्च पातळीवर चालतो. त्याच्यात माझ्या मनात काय आलं किंवा मला वाटलं की माझी बिल्डिंग ह्या बाजूला पाहिजे आणि त्या बाजूला पाहिजे म्हणून संपूर्ण प्लान बदलून करोडो रुपयाचं नुकसान आणि करोडो रुपये भरण्याचं काम हे कोण करणार? सरकार करेल. त्याच्यामुळे माझी सगळ्या रहिवाशांना स्पष्ट सांगणं आहे, हे जे मूर्ख 3-4 लोक फिरतायत यांच्या नादी कोणी तुम्ही लागू नका. यांना अक्कल नावाची गोष्ट अजिबात नाही, कायद्याचं ज्ञान नाही, कशा पद्धतीने प्रोजेक्ट केला जातो याच्याबद्दलची काही माहिती नाही. अहो तुम्ही पर्सनली तुम्ही जो प्लान करणार तो सरकार अप्रूव्ह करू शकत नाही. तो प्लान तुम्ही सरकारला देऊच शकत नाही. अहो साधा आपले केईएम हॉस्पिटलला किंवा टाटा हॉस्पिटलला जा, तुम्ही जर टेस्ट बाहेरच्या आणल्या तर टाटा हॉस्पिटल त्या बाहेरच्या टेस्ट घेतं का हो? की ते स्वतः टेस्ट करतं? हे साधं गणित आहे ना. हे सेम प्रकल्पामध्ये असतं की त्या प्रकल्पाचे ठरवलेले इंजिनियर लोक ज्या गोष्टी करतील, जे करतील त्याच्यावरच तो प्रकल्प त्यांना उभा करायचा. त्याच्यामुळे हे मूर्ख लोक आहेत, यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे प्लान बिन बदलण्याच्या भानगडीत जुन्या साईटच्या लोकांनी पडण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यामध्ये नुकसान आहे. राहिला प्रश्न 2. दुसरा प्रश्न काय जुन्या साईटचा? तर म्हणे जे मैदान आहे ते मैदान मध्ये घ्या, त्याच्या बाजूनी बिल्डिंग करा. आता हा जो प्रकार आहे हा किती मूर्खपणाचा प्रकार आहे बघा. कारण मैदान ज्यावेळी तुम्ही मध्ये करता, आता मैदान मध्ये आहे, त्या मैदानात कुठच्या गोष्टी चालतात? माझ्या महिला वगैरे सगळा वर्ग आहे ऐकतोय, कुठच्या गोष्टी चालतात? प्रत्येक मैदानाच्या कोपऱ्यावरच्या लाईट फोडायच्या आणि तिकडे दारू प्यायला बसायचं, चरस प्यायला बसायचं, हीच कामं चालतात त्या मैदानात. त्याच्यामुळे मैदान पहिली गोष्ट मध्ये घेण्याचा काही प्रश्न येत नाही. आता जो प्लान आहे त्याच्याप्रमाणे मैदान हे बाहेरच्या बाजूला आहे. बाहेरच्या बाजूला जर मैदान असेल, रस्त्याच्या बाजूला असेल, तर त्याचा फायदा असा की ना तिकडच्या लाईट फोडल्या जाणार, ना तिथे काळे धंदे होणार, ना तिथे लव्हर स्पॉट्स होणार, ना तिथे मुलींना घेऊन वेगवेगळे धंदे केले जातील. हे संपूर्णपणे आपल्या आया बहिणींची इज्जत तिथे राखली जाईल. कारण ते मैदान हे बाहेरच्या बाजूला स्वच्छ आणि सुंदर असेल. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की जर आतमध्ये मैदान घेतलं, चारी बाजूनी बिल्डिंग आल्या, आता ज्योतिबा फुले रोडच्या ज्या बिल्डिंग आहेत प्रायव्हेट बिल्डिंग, त्याही बिल्डिंगची डेव्हलपमेंट आज नाही तर उद्या होणार. त्या बिल्डिंगही 30 माळ्याच्या, 35 माळ्याच्या, 24 माळ्याच्या होणार. मग त्या बिल्डिंग जर वरती वाढल्या, आपल्या बिल्डिंग पण वाढलेल्या आहेत 23 माळ्याच्या, आतल्या बाजूला ना सूर्यप्रकाश येणार, ना आतल्या बाजूला हवा खेळती राहणार, ना आतल्या बाजूला चांगलं वातावरण राहील. जर त्या पद्धतीने केलं तर या सगळ्या बिल्डिंग मधले लोक हवा, सूर्यप्रकाश याच्या विना प्रत्येकाच्या घरामध्ये रोगराई होईल. जी परिस्थिती मानखुर्दला झाली, तिकडच्या लोकांना ज्या पद्धतीने टीबी झाले, त्वचेचे रोग झाले, तसे रोग या पद्धतीने जुन्या साईडला ए प्लॉट मध्ये जर मैदान मध्ये घेतलं तर होतील. कारण पुढची पण बिल्डिंग वाढतील, त्याच्या पाठीमागे परत बिल्डिंग आहेत, त्याच्यामुळे तिथे ना हवा खेळती राहणार, ना तिथे सूर्यप्रकाश येणार. आपल्याकडे हवा कुठून येते? वारा नेहमी वाहतो कुठून? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे, कारण पश्चिमेला समुद्र आहे. आपल्याकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात. आता जर तिथे कमीत कमी आपण गार्डन जर समोर केलं तर ती हवा ही खेळती राहणार आहे. त्या हवेमुळे त्या ज्या मैदानाच्या, त्या गार्डनच्या बाजूला, त्या मैदानाच्या बाजूला ज्या बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगचा भाव वाढेल. त्या प्रत्येकाला कमीत कमी गार्डन व्ह्यू मुळे 10-10, 15-15 लाख रुपये एक्स्ट्रा मिळतील. याचा विचार कोण करत नाही.
राहिला प्रश्न असा की या ज्या सगळ्या बिल्डिंग आहेत 17, 18, 19, 1 यांचे कार्यक्रम असतात, ते कार्यक्रम तिकडे करू शकतात आणि बाकीच्यांना पण ते मैदान वापरायला मिळेल, कारण ते बाहेरच्या बाजूला असेल, तिकडे कोणत्याही प्रकारचे काळे धंदे होणार नाहीत. नाहीतर आजची जी परिस्थिती आहे जुन्या ए प्लॉट मधल्या मैदानाची, की ठिकठिकाणी दारूचे अड्डे, ठिकठिकाणी लव्हर स्पॉट, पार्किंग, त्या मैदानाचा वापर पण नाही आणि त्याचा फायदा पण कोणाला नाही. त्याच्यामुळे हा जो मूर्खपणा कोणी चालवलेला आहे की मैदान मध्ये पाहिजे, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं कारण नाही. प्लान प्रमाणे मैदान म्हाडाला माझं स्पष्ट सांगणं आहे आणि मला पुष्कळ रहिवासी येऊन भेटले की त्यांचं मत आहे की प्लान बदलायचा नाही. ज्या पद्धतीने गार्डन बाहेरच्या बाजूला आहे त्याच बाजूला गार्डन राहिलं पाहिजे आणि त्याच बाजूला पूर्णपणे ज्या बिल्डिंग आहेत त्या प्लान प्रमाणे तशाच राहिल्या पाहिजे. आता दुसरा मुद्दा की तिकडे असं म्हटलं जातं की काही ठिकाणी असं म्हटलं जातं की या ज्या बिल्डिंग आहेत, आता माझं नीट ऐकून घ्या, आपण पहिल्यापासून रूल काय केला? आपण पहिल्यापासून रूल असा केलेला आहे की आमच्या जुन्या बिल्डिंग ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जर नवीन टावर येत असतील तर त्या नवीन टावर मध्ये त्या बिल्डिंगच्या लोकांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. याचं कारण असं की चाळ संस्कृती आपल्याला टिकवायची आहे. आपण चाळीत राहणारी माणसं, आपण एकमेकाला कुटुंबामध्ये समरस होणारी माणसं, एकमेकाचे आपले संबंध एका कुटुंबासारखे आपण एका चाळीत राहतो. मग या चाळीतल्या लोकांना आमच्यासाठी जर हा बीडीडीचा प्रकल्प आहे तर मग आमच्या लोकांना नवीन टावर मध्ये तुम्ही प्रवेश देणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही द्यायलाच पाहिजे. तो जुन्या साईडला नायगावला पण मिळाला पाहिजे. 17 नंबरच्या समोर जो टावर येतोय त्या 9 नंबरच्या टावर मध्ये 17 मधले लोक गेले पाहिजे. 3-4च्या ठिकाणी 12 नंबरचा टावर येतोय तिथे 3-4 मधले लोक त्या 12 नंबरच्या टावर मध्ये गेले पाहिजेत. 18, 19 आणि 1 नंबर कडे जे टावर येत आहेत त्या टावर मध्ये त्या बिल्डिंगचे लोक गेले पाहिजेत. त्याच्यामुळे काय होईल की आज इतकी वर्ष एका ठिकाणी तुम्ही राहताय ते एका ठिकाणी आपण राहू. तोच जो प्रसंग आहे, तोच ते वातावरण आहे ते प्रत्येकासमोर राहील. त्याच्यामुळे याच्या बाबतीत आपल्याला काय बदल करण्याचा प्रश्न येत नाही आणि त्या बदलाच्या मागे आपण लागायचं नाही. कोण मूर्खासारखं बोलायला आला तर त्याला त्याची लायकी दाखवा आणि त्याला हाकलून द्या. आता तो कोण एक आहे तो मूर्खासारखा बोलतोय की बीडीडी चाळीत म्हणे वरळीला मी पार्किंग करून घेतली, मी करून घ्या. अरे कसलं कोणी काय करून घेतलं? कुठच्या आंदोलनामध्ये ही माणसं होती आपल्या बरोबर? तो मनोज टपाल एक सोडला तर हे बाकीचे कुठच्या आंदोलनात होते? आणि त्या मनोज टपालला पण आता काही कळत नाही. मला काय, मी त्याचं नाव ऐकून मी हैराण झालो की काय आपण काय वागतोय याचं तर माणसाला कळलं पाहिजे. आणि आपण लोकांचं किती नुकसान करतोय अर्धवट ज्ञानामुळे, हे कळत नाही का या लोकांना? की कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणीतरी आपल्याला जे चढवाचढवी केलेली आहे त्याच्यामुळे, दुसऱ्या कोणाच्या तरी मूर्खपणामुळे आपण मध्ये नाचायचं आणि आपण आपल्या लोकांचं नुकसान करायचं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. 35,000 भाडं वाढलं पाहिजे ही मागणी आपण याच्या पूर्वी कधीच केलेली आहे. मला माहितीये 35,000 मिळणार नाही, कारण एकदम कुठचंही सरकार 10,000 भाडं वाढवत नाही, पण निदान 5,000 तरी होईल. पण भाडेवाढ ही नक्कीच झाली पाहिजे. आता एक कोणतरी मूर्ख जो सांगत होता काल 17 नंबरकडे की म्हणे पार्किंग 2 होती ती 4 केली की काय, असं काहीतरी सांगितलं. अरे मी तुम्हाला सांगतो 2034च्या नियमाप्रमाणे
रिडेव्हलपमेंटच्या 4 घरामागे 1 पार्किंग हा नियम होता. हा नियम अस्तित्वात येण्याच्या आधी, हा अस्तित्वात येणार हे माहीत असताना सरकार बरोबर भांडून आपण 2 घरांमागे 1 पार्किंग घेतली. वरळीला पार्किंगचा जो प्रश्न आहे तो फक्त म्हणतायत की आम्ही घरामागे पार्किंग देऊ, अजूनही कुठेही पार्किंगची सोय किंवा पार्किंगच्या बांधकामाला सुरुवात त्या पद्धतीची झालेली नाही. त्याच्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. त्यांचा 40 माळ्याचा टावर अर्धे वरळीतले लोक बोलत होते आम्हाला तुमच्यासारखा टावर करा 23 माळ्याचा. आम्ही त्या वरळीतल्या लोकांना त्यावेळी पण सांगत होतो अरे खाली उतरा, आपण 23 माळ्याच्या टावरसाठी भांडू. वरळीतला एकही माणूस खाली उतरायला तयार नव्हता, आंदोलनासाठी तयार नव्हता. शेवटी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे मला स्पष्ट बोलले, अरे राजू वरळीतले लोक ते खाली उतरत नाहीत, तुमचे नायगाव आणि डिल्या रोडचे उतरले, त्यांना 23 माळे दिले, आता कदाचित वरळीवाल्यांना जर 40 माळे पाहिजे असतील तर जाऊ द्या ना, तुम्ही कशाला त्यांना सांगताय खाली उतरा. आता हे झाल्यावर मी बोललो ठीक आहे मग साहेब त्यांना द्या 40. आता ते लोक म्हणतात नाही आम्हाला 23चा पाहिजे होता, 23 मिळाला असता तर बरं झालं असतं. पण त्यावेळी कोणीही उतरायला खाली तयार नव्हतं. आता जो लॉटरीचा प्रश्न आहे, या लॉटरीच्या प्रश्नाच्या बाबतीत मी सगळ्या म्हाडाचे कोण ऑफिसर ऐकत असतील ते ऐकतात माझं सगळं फेसबुक लाईव्ह, तर माझं त्यांना सांगणं आहे की कोणतरी अधिकारी मूर्खपणा करतायत आणि ते या बीडीडी चाळीच्या परिसरामध्ये मी जबाबदारीने बोलतोय की ते जातीयता पसरवण्याचा प्रयत्न करतायत आणि जातीयतेच्या नावाखाली काही बिल्डिंगना वेगळा न्याय, काही बिल्डिंगला वेगळा न्याय असा प्रकार काही अधिकाऱ्यांनी सुरू केलेला माझ्या निदर्शनास आलेला आहे. माझं स्पष्ट सांगणं आहे की एक तर त्या अधिकाऱ्यांना आमचं बजावून सांगणं आहे की तुम्ही अशा प्रकारचे प्रयत्न करत आहेत ते त्वरित थांबले पाहिजेत. आम्ही या बीडीडी चाळीमध्ये एवढ्या दंगली झाल्या, आम्ही जातीयता कधी पसरू दिली नाही. या बीडीडी चाळीमध्ये ठराविक समाजाच्या लोकांना एका बाजूला करणं आणि ठराविक समाजाच्या लोकांना पाठीमागे करणं या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. मी परत एकदा सांगतो, आपल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांचा जो नियम आहे की आपल्या जुन्या बिल्डिंग जिथे आहेत त्या जुन्या बिल्डिंगच्या ठिकाणी जर नवीन टावर येत असेल तर त्या नवीन टावरमध्ये त्या जुन्या बिल्डिंगच्या रहिवाशांचा पहिला अधिकार आहे. पण असं असताना वरळीला 3 ते 4 ठिकाणी 88-89 आता मला लेटेस्ट ते लोक सगळे भेटले, त्यांचं 6 नंबर फेज मध्ये त्यांना समोर त्यांच्या होतंय, तिकडे देण्याच्या ऐवजी कोणाच्या तरी सांगण्यावरून दुसऱ्या ठिकाणच्या 2 बिल्डिंग घेतल्यात, त्या तिथे टाकल्यात. कुठच्या दुसऱ्या तिकडे 61 नंबर ते आमचे बाबर वगैरे सगळे लोक राहतात, तिकडच्या त्या बिल्डिंग मधल्या लोकांना काढलेला आहे. म्हाडा स्वतः पहिल्यांदा म्हाडानी तिकडे ए विंग म्हणून ते बिल्डिंग केली, त्याची लॉटरी काढली आणि नंतर त्या ए विंगला पाठीमागच्या बिल्डिंगला ए विंगचं नाव दिलं आणि जिथे त्यांची लॉटरी काढलेली, जिथे त्यांची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला डी केलं. मग म्हाडाचे कोण अधिकारी आहेत एवढे शहाणे की जे असा मूर्खपणा करतायत. आणि त्यांना कळलं पाहिजे की हा प्रकल्प, हा पहिली गोष्ट, एक अधिकारी आहे की तो सगळ्यांना बोलतो की तुम्हाला मिळतंय ते घ्या. मला त्या शाण्या अधिकाऱ्याला स्पष्ट सांगायचंय की मिळतंय ते घ्या, तुझ्या बापाचे घर तू आम्हाला देत नाहीस किंवा म्हाडा त्यांच्या मालकीची गोष्ट आम्हाला देत नाही. आम्ही आज एवढी वर्ष या बीडीडी चाळीत राहिलो,
या बीडीडी चाळीचा जो परिसर आहे इथे एन्क्रोचमेंट होऊ दिली नाही, हा परिसर सुरक्षित ठेवला, याची भाडी आम्ही भरली. सरकारकडे पैसे नव्हते म्हणून आमच्या लोकांनी वर्गण्या काढून आमच्या बिल्डिंगच्या डागडुजी केल्या. आणि आज एवढी वर्ष या मुंबईमध्ये राहून आमच्या बीडीडी चाळीतील लोकांनी या मुंबईच्या उच्चारासाठी, उत्कर्षासाठी घाम गाळला, रक्त सांडलं. या बीडीडी चाळीतले लोक हुतात्मा लढ्यामध्ये आहेत. ज्या हुतात्म्यांनी मुंबईसाठी बलिदान केलं त्या हुतात्म्यांमध्ये बीडीडी चाळीतले लोक आहेत. या बीडीडी चाळीतील लोकांनी प्रत्येक आंदोलनामध्ये भाग घेतला. त्याच्यामुळे या बीडीडी चाळीतल्या लोकांच्या या हक्काचं घर आहे. हे जे कोण अधिकारी नालायक बोलतायत की तुम्हाला मिळतंय ते घ्या, माझं स्पष्ट सांगणं आहे बीडीडी चाळीतील रहिवाशांना, तुम्हाला कोण अधिकारी जर असा बोलला की हे मिळतंय ते घ्या, मेहरबानी करतोय म्हणून घ्या, तर त्याचे कानपाड फोडून टाकायचे. तो मेहरबानी करत नाही. हे सरकारने आपल्याला या हक्काचं घर दिलंय आणि सरकारने आपल्याला हक्काचं घर सन्मानाने दिलंय. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, या सगळ्यांच्या महायुतीच्या सरकारने आणि स्वर्गवासी अजितदादा पवार या तिघांच्या महायुतीच्या सरकारने आणि त्याच्या आधीचं महाविकास आघाडीचं सरकार असताना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय जितेंद्र आव्हाडजी या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि हे घर आणि हा बीडीडी चाळीचा प्रोजेक्ट पूर्ण करायला मदत केली आणि सन्मानाने बीडीडी चाळीतील लोकांना त्यांनी घरं दिली. त्याच्यामुळे कोण अधिकारी मूर्खपणा करत असेल तर त्यांनी त्वरित आपलं तोंड बंद करावं आणि अशा प्रकारच्या गोष्टी करू नये. माझं भाडाला स्पष्ट सांगणं आहे की जिथे आमचे लोकांच्या बिल्डिंग आहेत त्याच बिल्डिंगच्या समोर टावर येतोय, त्यांना त्याच टावर मध्ये दिलं पाहिजे. आणि वरळीला ज्यांनी कोणी हा गोंधळ केलेला आहे लॉटऱ्यांचा, माझं बोरीकर साहेबांना आणि जयस्वाल साहेबांना स्पष्ट सांगणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी हा मूर्खपणा केला आणि हा गोंधळ केलाय, हा गोंधळ दूर झाला पाहिजे. कारण लोकांची प्रतिक्रिया खूप वाईट आहे. लोक आता वेगळ्या थराला भडकलेले आहेत. तर कृपा करून चांगला चाललेला जो प्रोजेक्ट आहे, जो वेळेत पूर्ण होणार आहे, त्याला आंदोलनाचं स्वरूप देऊ नका आणि याला आवर घाला त्या अधिकाऱ्याला. आणि ज्या काही लॉटऱ्या काढणार आहात त्या लॉटऱ्या काढत असताना तिथे राहणाऱ्या लोकांना त्याच टावरमध्ये घर कसं मिळेल याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे. आणि माझं लोकांना सांगणं आहे की हे जर त्यांनी ऐकलं नाही तर आपण आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू. आता चाललेलं काम आहे ते बंद करू, पुढचं काम बंद करू. आणि हे करण्याची गरज आपल्याला भासणार नाही. त्याचं कारण की आपले गृहमंत्री या गृहनिर्माण मंत्री हाऊसिंगचे ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांना गरिबाची भाषा कळते, त्यांना आपल्यावर होणारे अन्याय कळतात. आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांच्या मार्फत हा बीडीडी चाळीचा जो अन्याय होत असलेला जो प्रश्न आहे हा सोडवू. त्याच्यामुळे आपल्याला काही आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. आणि त्यांच्याद्वारे हे जे अधिकारी आहेत यांना पण आपण सांगू की तुम्ही लोकांशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे. त्याच्यामुळे लॉटरी, नायगावचं मैदान या दोन्ही बाबतीत मी आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. आपण त्याच पद्धतीने त्याच ठिकाणी तुम्हाला घरं कशी मिळतील याची व्यवस्था आपण करू. आणि आपली एकजूट जी आहे ती तुम्ही एकजूट अशीच ठेवली पाहिजे. हे जसे अफवा नायगावला पसरवणारे आहेत तसे काही वरळीला आहेत, डिलाय रोडला आहेत. या पट्टेवाले ज्यांच्या गळ्यात पट्टा आहे,
जे पैसे खाऊन ही सगळी कामं करतात असल्यांना आपल्याला बाजूला ठेवायला पाहिजे, त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे. आणि आपण बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या भल्यासाठी आपण सगळे ज्या पद्धतीने एकत्र होतो त्याच पद्धतीने एकत्र आपण राहून हे काम आपण करायला पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर तुमच्या पुढे आम्ही तयार आहोत. आमच्याकडे काही जण मुद्दाम अफवा पसरवतात की काय आता बीडीडी चाळीचं नवीन साईटचं काम झालं, आता आमच्याकडे लक्ष देत नाही. हे सगळ्या अफवा आहेत. बीडीडी चाळीच्या प्रत्येक धोरणावर प्रत्येक कृतीवर आपलं पूर्ण लक्ष आहे. आणि त्या रहिवाशांच्या प्रत्येकाच्या मधून एकटा का असेना त्याच्या भल्यासाठी आणि त्याच्या चांगलं होण्यासाठी अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघ की ज्याच्यामध्ये सगळ्या बीडीडीच्या संघटना आहेत त्या एकत्र राहतील. अजून एक प्रश्न आहे की सुरुवातीला असं ठरवण्यात आलं होतं की ज्या बीडीडी चाळींमध्ये झोपडपट्टी आहे त्या सगळ्या झोपड्यांना वरळीला शिफ्ट केलं जाईल असं राजू वाघमारे बोलला नव्हता. त्यावेळी मुख्यमंत्री बोललेले, आताचे मुख्यमंत्री पण तेच बोललेले. आणि त्याचप्रमाणे झोपडपट्टीच्या नियमाखाली या प्रत्येक विभागातील झोपडपट्टीवासियांना वरळीमध्ये जागा बांधून देणार होते आणि तसं जाहीर केलेलं. कारण वरळी मधला जो भाग आहे तो 57 एकर आहे. आपल्या नायगावचे 13-13.5 एकर आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जागा नाही. तर आपल्याकडच्या पण झोपडपट्टीला वरळीला शिफ्ट करायला पाहिजे. कारण आपल्याला मैदान किंवा आपलं ग्राउंड जे आहे ते खेळण्यासाठी मोठं पाहिजे. यांना जो FSI देणार आहे तो FSI नायगावकरांच्या पुढच्या अम्युनिटीसाठी, हॉलसाठी, जिम्नॅशियमसाठी, लायब्ररीसाठी, वेगवेगळ्या अम्युनिटीजसाठी वापरावा. पण इकडे कारण या झोपडपट्टीमध्ये सुरुवातीचे कामगार किती होते आणि आता जी सगळी घरं इकडे वाढलेली आहेत ही कोणाच्या आशीर्वादाने वाढलेली आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याला आपण विरोध करायला पाहिजे. आपल्याला मोकळी जागा पाहिजे, आपल्याला मोकळ्या अम्युनिटीज पाहिजेत. आणि यांच्यावरचा FSI म्हाडाने आमचं मंदिर, आमचं बुद्ध विहार, आमचे हॉल, आमच्या इतर अम्युनिटीज याच्यासाठी खर्च करावा आणि या बाकीच्यांना वरळीमध्ये पाठवावं. पण ढिलाय रोडच्या झोपडपट्टी असतील त्यांनाही वरळीला द्या तुम्ही ठरवल्याप्रमाणे. वरळीच्या झोपडपट्टीवाल्यांना पण तिथेच द्या. पण हा जो प्रकार इकडे दुसरा करता कामा नये की नाही त्यांना आपण इकडेच देऊ आणि इकडेच देऊ, तर हे काय चालणार नाही. आम्हाला जागा भरपूर पाहिजे, खेळती हवा पाहिजे. आमचे माया बापड्या, आमच्या महिला, आमचे पुरुष, आमची लहान मुलं हे खेळत्या हवेमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये जगले पाहिजेत. म्हणजे आम्हाला कुठचेही रोग होणार नाही. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने या गोष्टी केल्या पाहिजेत. कोणाला याच्यात वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण ते झोपडीत राहणारे लोक काय माझे दुश्मन नाहीत. पण सरकारने जे ठरवलेलं त्याच्याप्रमाणे सरकारने ती कारवाई केली पाहिजे या मताचा मी आहे. कारण त्याच्यामुळे या 100-125 झोपड्यांमुळे जर माझ्या A प्लॉट मधल्या आणि B प्लॉट मधल्या एवढ्या सगळ्या लोकांना जर त्रास होत असेल तर मग त्या 100-125 झोपड्या बाहेर गेलेल्या बऱ्या. कारण शेवटी हा बीडीडी चाळीचा प्रकल्प आहे, हा झोपडपट्टीचा प्रकल्प नाही किंवा हा पोलिसांचा प्रकल्प नाही, हा बीडीडी चाळीतील रहिवाशांचा प्रकल्प आहे. याची नोंद आपण ठेवली पाहिजे, याची आठवण आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण वागलं पाहिजे. त्याच पद्धतीने तिसरा जो एक शेवटचा मुद्दा आहे की बीडीडी चाळीत मला पुष्कळ तक्रारी येत आहेत संचालकाच्या याच्यामधून की नावावर करण्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पुष्कळ गोंधळ होतोय. संयुक्त नावावर खोल्या होत नाहीयेत. त्यासाठी मी लवकरच संचालकाची आणि बाकीच्या अधिकाऱ्यांची मीटिंग आपण सगळे घेणार आहोत. त्यांना हे जे नियम आहेत कशा पद्धतीने आपण संयुक्त अग्रीमेंट केली
कशा पद्धतीने का करून घेतली संयुक्त कोहली नावावर होण्यासाठी, या सगळ्या बाबी त्यांच्याशी, कारण नवीन संचालक मॅडम आलेले आहेत, त्यांच्याबरोबर बसून या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. काही PWDच्या कर्मचाऱ्यांच्या बद्दल पण काही तक्रारी आलेल्या आहेत, तर त्या तक्रारीचं पण निराकरण आपल्याला करायचंय, ते पण आपण करून घेऊ. तर आता या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करायचा आहे. ना प्लान आपल्याला बदलायचा आहे, ना आपल्याला मैदान पाठीमागे घ्यायचंय. जे आहे त्याच पद्धतीने लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने या BDD चाळीची पुनर्बांधणी झाली पाहिजे. आता जे आमचे 850 लोक आहेत की ज्यांना जो ताबा देण्यासाठी थांबलेले आहेत, ते लवकरात लवकर कसा ताबा मिळेल याचे प्रयत्न आपण चालू केलेले आहेत. या महिन्याच्या एंडिंग पर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये BDD चाळीतील जे आपले 850 लोक आहेत या नायगाव मधील, त्यांना आपण ताबा देण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर 4 ते 5 महिन्यात बाकीचे जे लोक आहेत त्यांना ताबा मिळेल. पण हा प्रकल्प लवकरात लवकर आणि स्मूथली कसा होईल याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देऊया. तुमच्याकडे कोण येऊन मूर्खपणा करून सांगत असेल, कोणाचं ऐकण्याची काही गरज नाही. जुन्या साईडचे जे 5, 6, 7 मधले लोक आहेत, मला कळत नाहीत की त्यांना काय झालंय. अहो, जेव्हा आपण BDDची सुरुवात केली आंदोलनाची, तुमच्या बिल्डिंग खाली केली 6 नंबर, 7 नंबर आणि 5 नंबर कडे, तुम्ही सगळे खाली उतरलेला, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट होता. आणि आता काय झालंय, तुम्ही कोणाच्या बैकाव्यामध्ये येत आहे? तुम्ही सगळ्यांनी, कारण तुम्ही लक्षात घ्या, 3 आणि 4 ला जर 12 नंबर टावर मिळाला, पुढचे टावर तुमच्या जिथे बिल्डिंग असतील तिथे तुम्हाला त्या टावर मध्ये जागा मिळेल. तुम्ही रोडवर असाल, आज जिथे आहात तिथेच तुम्ही राहणार आहात. याच्यासाठी जर तुम्ही प्लान बदली वगैरे करण्याचा प्रयत्नात पडलात, पहिली गोष्ट ते होणार नाही आणि तुमचं नुकसान होईल. त्याच्यामुळे कृपा करून जे येत आहेत त्यांना त्यांचा बाहेरचा रस्ता दाखवा. अक्कल नावाची गोष्ट त्यांना नाही. 9-10 वर्ष आपण लढत असताना कधी ते शाळे आपल्या बरोबर फिरायला नव्हते किंवा कुठच्या सभांना नव्हते. तेव्हा त्याच्यामुळे हे वेगळं काहीतरी ऐकून येऊन मी केलं हे सांगणारे कोणीही शाणे आपल्या बरोबर नव्हते आणि एकही गोष्ट कोणी केलेली नाही. हे जे सगळं केलंय हे तुमच्या आमच्या एकजुटीने आणि आपण एकत्र बसून हे 9 वर्ष लढून घाम रक्त गाळून हे केलेलं आहे. त्याच्यामुळे कोणाच्याही खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी सांगतो, ज्या ज्या अडचणी आहेत त्याच्या अडचणी आपण सोडवू. नवीन घरांना जे आपल्याला ट्रान्सपरंट ग्रिल लावायचंय तो प्रश्न पण आपण सोडलेला नाही. त्या बाबतीतही माझी मीटिंग परत मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांबरोबर ठेवलेली आहे. आता निवडणुका संपल्यात, आता लगेच त्याबाबत मीटिंग्स घेऊन ते ट्रान्सपरंट ग्रिल बसवण्यासाठी ज्या कायदेशीर त्रुटी आहेत त्या पूर्ण कशा करता येतील अग्निशमन दलाच्या, कारण त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की जर ते लावलं तर OC देता येणार नाही. तर त्याच्यावर काय तोडगा काढता येईल त्या पद्धतीने तो तोडगा काढू आणि सगळ्या बिल्डिंगला आपण वरळीला पण, डिला रोडला पण आणि नायगावला पण ट्रान्सपरंट ग्रिल बसवण्याची प्रक्रिया आपण करणार आहोत. त्याच्यात आपण कुठेही पाठी हटणार नाही. ते करून घेणार आहोत, भाडं वाढवून घेणार आहोत आणि लवकरात लवकर हे बांधकाम कसं होईल याच्या पाठीमागे राहू. आपलं इकडचं जे मैदान आहे, जे नवीन नवीन प्लॉट मधलं ते पूर्ण मैदान, आता त्याची स्थिती कशी असणार आहे, तो किती मोकळा पोर्शन म्हाडा देत आहे, त्या बाबतीतही आपण त्यांच्याशी चर्चा करून त्याचाही विचार करतोय आणि त्या पद्धतीने आपण या गोष्टी करू. वरळीला तर मैदान ऑलरेडी आहे. वरळीच्या अम्युनिटीच्या बाबतीत आपण त्यांच्या बरोबर बसतोय आणि या सगळ्याचं आपण म्हाडाला पत्रक दिलेलं आहे, एक जॉईंट मीटिंग सगळ्यांची घ्यायला. तर त्याच्या बाबतीतही आमचं बोलणं चालू आहे. मला वाटतं या येणाऱ्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये ती मीटिंग आपली होईल. त्याच्यामध्ये या सगळ्या बाबी जातील. तोपर्यंत म्हाडाने कुठेही लॉटरी काढून असंतोष पसरवण्याची कामं करू नये. जिथे ज्या बिल्डिंग आहेत
तिथेच त्यांच्या लॉटरी काढून त्यांना घरं द्यावी. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कधीही आपल्या या बीडीडी चाळीच्या कार्यालयात येऊ शकता, मला भेटू शकता. दिवस रात्र तुम्ही कधीही या. बीडीडीच्या प्रश्नावर 24 तास 365 दिवस मी तुमच्या प्रत्येकाच्या साठी अवेलेबल आहे. आमची सगळी संघटना तुमच्यासाठी आहे. आमचे सगळे अखिल बीडीडी चाळी एकत्रित संघाचे सगळे जे पदाधिकारी आहेत, सगळे आमचे कार्यकर्ते आहेत, ते तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. तुम्ही कधी येऊ शकता. तुमची सेवा, तुमचं काम आम्ही करू, त्याबद्दल अजिबात दुमत नाही. तुम्ही माझं पुन्हा एकदा ऐकून घेतलं ते सगळं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.